नमस्कार मंडळी. आज जाणून घेऊया चेक रिटर्नच्या ज्या केस असतात, ज्याला आपण चेक बाउन्सची केस म्हणतो, त्याविषयी. तर चेक बाउन्सची केस म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की ज्या कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स असतात, म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत असू देत किंवा काही कॉन्ट्रॅक्ट्स असू देत जिथे मोठ्या मोठ्या कंपनीज इन्व्हॉल्व असू शकतात किंवा एखादं मोठं ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व असू शकतं, अशा वेळेला जी रक्कम दिली जाते ना, ती रक्कम ही खूपदा चेकच्या स्वरूपात दिली जाते. आता ही रक्कम चेकच्या स्वरूपात देणं हे सोयीचं असतं म्हणजे कसं असतं की खूप मोठी रक्कम असेल, अशी काही 10 लाख 15 लाख अशी काही रक्कम आहे, तर मग आपल्याला ती रक्कम कॅरी करावी लागत नाही. हा एक भाग झाला. सेफ्टीच्या दृष्टीने आणि कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने, दोन्ही दृष्टीने रक्कम कॅरी करणं हे अवघड असतं. त्यामुळं मग जर का आपण चेक कॅरी केला तर गोष्टी सोप्या होतात. किंवा काही वेळेला असं घडू शकतं की एखादं कॉन्ट्रॅक्ट अचानक झालं, एखादा खरेदी विक्रीचा व्यवहार अचानक झाला आणि त्या व्यक्तीकडे त्यावेळी तेवढे रक्कम नाही आहे. मग अशा वेळेला ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती चेक देऊ शकते आणि ते ट्रान्झॅक्शन पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे चेकची जी कन्सेप्ट आहे ना, ती चेकची कन्सेप्ट ही ईज ऑफ बिझनेस याच्यासाठी आहे. बिझनेसेस जे आहेत ते सोप्या पद्धतीनं पार पाडावेत याच्यासाठी आपल्याकडे चेकची कन्सेप्ट आहे. पण मग हे सोप्या पद्धतीनं पार पाडत असताना खूपदा असं होतं की आपल्याला जो चेक मिळालेला असतो तो चेक बाउन्स होतो म्हणजे काय, तर तो चेक वठत नाही. याचाच अर्थ तो चेक बँकेत भरल्यानंतर बँकेकडनं इंटिमेशन येतं की ह्या अकाउंटमध्ये तेवढी रक्कमच नाही आहे किंवा ते अकाउंटच बंद आहे, अशा पद्धतीनं. तर अशा पद्धतीच्या जर का काही गोष्टी घडल्या आपल्याबरोबर, तर चेक बाउन्सची केस दाखल करताना काही काळजी घ्यावी लागते. बरेचदा असं होतं की आपण चेक बाउन्स झाला ना की ज्या व्यक्तीनं चेक दिलेला आहे त्या व्यक्तीला फोन करतो. मग तो व्यक्ती म्हणतो थांबा थोडे दिवस, मी तुम्हाला परत चेक देतो. किंवा तो व्यक्ती म्हणतो नाही, आत्ता माझी जरा अडचण चालू आहे बरं का, जाऊ देत 4-5 महिने, मी तुम्हाला तुमची रक्कम नक्की परत करतो. आणि मग आपण पण चांगुलपणाने त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि गप्प बसतो. या गप्प बसण्यामध्ये आपला तोटा काय होतो, आपलं नुकसान काय होतं, तर चेक बाउन्सच्या केस दाखल करण्यासाठी काही टाईमलाईन्स आहेत. या टाईमलाईन्स जर का आपण फॉलो केल्या नाहीत तर ज्याला आपण टिपिकली चेक बाउन्सची केस म्हणतो ना, ती केस आपण दाखल करू शकत नाही. 138 नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट खालची जी केस आहे की ही केस महत्त्वाची का आहे, तर ही क्रिमिनल केस आहे. नुसती जी सिव्हिल केस असते ना, त्याचा जो सिरियसनेस असतो तो क्रिमिनल केसपेक्षा थोडासा कमी आहे असं लोकांना वाटतं. आणि म्हणून चेक बाउन्सची जी आपण टिपिकल केस म्हणतो ना, ती दाखल करणं, वेळेत दाखल करणं हे फार महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीनं जर कुठलाही चेक तुम्हाला मिळालेला असेल तर तो चेक बँकेमध्ये आपल्याला एनकॅशमेंटसाठी द्यावा लागतो त्या चेकच्या व्हॅलिडिटी पिरियडमध्ये. सध्याला आपला पूर्वी जो व्हॅलिडिटी पिरियड होता 6 महिन्याचा, तो सध्या 3 महिन्याचा व्हॅलिडिटी पिरियड आहे. म्हणजे आपल्याला 3 महिन्याच्या आत तो चेक बँकेमध्ये डिपॉझिट करायचा आहे. 3 महिने उलटून गेले चेकवरती लिहिलेल्या तारखेला तर त्या चेकचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही आहे. तो चेक म्हणजे नुसता पीस ऑफ पेपर ज्याला आपण म्हणतो. 138च्या केससाठी मी सांगते, मी दुसऱ्या बाकीच्या सिव्हिल केसेसविषयी बोलत नाही आहे. तर तो 138च्या केससाठी एक पेपरचा तुकडा होऊन बसू शकतो. अशा पद्धतीनं चेक रिटर्न आल्यानंतर आपल्याला इंटिमेशन ज्या तारखेला मिळालं, आपल्याला इंटिमेशन येतो, तो चेक बाउन्स मेमो येतो आपल्याकडं. तो मेमोवरची जी तारीख आहे त्या तारखेपासनं 1 महिन्याच्या आत आपल्याला ज्या व्यक्तीने चेक दिलेला आहे त्या व्यक्तीला नोटीस पाठवायची असते. 1 महिन्याच्या आत ही नोटीस पाठवायची. ही नोटीस पाठवायला उशीर झाला तर मी मगाशी म्हटलं तसं की ह्या ज्या टाईमलाईन्स आहेत ना, ह्या टाईमलाईन्स महत्त्वाच्या आहेत. मग तुमच्या केसला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्या व्यक्तीला नोटीस मिळाल्यानंतर आपल्याला 15 दिवसांचा वेळ द्यायचा आहे की तो काय करतोय हे पाहायचं. आणि त्यांनी 15 दिवसांमध्ये आपल्याला जर का आपली रक्कम परत केली नाही तर पुढच्या 30 दिवसांमध्ये आपल्याला कोर्टामध्ये केस दाखल करावी लागते. तर ह्या आहेत टाईमलाईन्स चेक बाउन्सच्या केसच्या. ह्या टाईमलाईन्स जर का तुम्ही पाळल्या नाहीत, खूपदा असं होतं की आपण समोरच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतो आणि मग आपण वाट बघत बसतो. आणि मग अशी वाट बघत बसल्यामुळं आपल्याला त्या चेक बाउन्सच्या केससाठी उपयोग होणार नाही. आपण चेक 3 महिन्यात डिपॉझिटच केला नाही तर त्या चेकची व्हॅलिडिटी संपून जाणार. आपण दिलेल्या कालावधीमध्ये नोटीस पाठवली नाही
तर आपल्याला त्याचा काही उपयोग होणार नाही आणि नोटीस पाठवल्यानंतर सुद्धा जर आपण त्या दिलेल्या ठराविक कालावधीमध्ये मी ज्या सांगितल्या त्यामध्ये केस केला नाही तर आपली केस ही कोर्टामध्ये स्टँड होऊ शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचं जर का काही अनुभव आला असेल, अशा पद्धतीचे जर का चेकनी व्यवहार करत असाल, ट्रान्झॅक्शन करत असाल, तर ह्या ज्या काही टाईमलाईन्स आहेत या टाईमलाईन्सकडे योग्य ते लक्ष द्या. या टाईमलाईन्स व्यवस्थित पाळा, तर आणि तरच तुमची चेक बाउन्सची जी केस आहे ना ती स्ट्रॉंग होईल, ती कोर्टामध्ये व्यवस्थितरित्या स्टँड होईल. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज लाईक करा आणि इतरांना सुद्धा माझ्या चॅनलची माहिती जरूर द्या. धन्यवाद.